रामकृष्ण हरी माऊली. सकाळी आदियोगी करून आपण सध्या उटीमध्ये आहोत आणि उटीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला वाटलं होतं की रील वगैरे शूट करावं, मस्त व्हिडिओ वगैरे काढावे, पण मनाली नैनिताल यांसारखी ठिकाणं याच ट्रिपमध्ये केल्यामुळं इथलं हे उटीचं काही विशेष वाटत नाही मला. पण तरी एक शूटिंग पॉईंट म्हणून जो आहे, डोंगरावर हरळ वगैरे अशा प्रकारे डोंगर आहे आणि असं समोरून दाखवतो अशा प्रकारे असलेलं हे शूटिंग पॉईंट आहे. म्हणजे फिल्म शूट वगैरे होतं त्या डोंगरावर. याच्यावर काहीच वेगळं नाही. आपल्याकडं जसं गुरं चारायला हरळ वगैरे उगती, थोडंसं असं नाही का गवता टाईपमध्ये उगतं, असं तसंच आहे फक्त. आणि झाडं वगैरे नाहीत मोठे डोंगरावर आणि त्यासाठीच लोक बघायला फिल्म वगैरे शूट होतात म्हणून लोक बघायला जातात तिथं. ते जर तुम्ही बारीक बघितलं तर काहीच नाही आहे डोंगरावर. मला वाटलं होतं आज जावं, पण आज जाऊन बघणार काय, बघण्यासारखंच काही नाही. हे असं लई फिरलं की असं होतं. ते मध्ये वगैरे चहाचे मळे वगैरे असल्यासारखे 1-2 स्पॉट होते, तिथले फक्त फोटोज घेतले होते मी. आणि घाट रस्ते एक भारी आहे, त्याचा एक व्हिडिओ टाकतो मी इथं. कसं जाजावे आणि बस, बाकी दुसरं काय नाही. आणि माझं तर तुम्हाला म्हणणं असेल, ज्यावेळी तुम्ही ट्रिपला जाल ना कुठं तरी, भारतातला एक कोपरा एकदा बघा. म्हणजे उटी असं नाव ठेवण्यासारखं पण नाहीये. पण माझं काय झालंय, भारताचे 4 कोपरे एकाच ट्रिपमध्ये फिरल्यामुळं हे सगळं फिकं वाटतंय. जसं साखर खाल्ल्याच्या नंतर चहा पिला तर तो चहा किती जरी गोड असला तरी फिका लागतो, तसं झालंय माझं. मनाली नैनिताल यांसारखे ठिकाणं बघितल्यामुळं आता हे उटी काही विशेष वाटत नाही. म्हणून चला, काय हरकत नाही, आपण आता निघूयात मैसूर मार्गे. आपण पुढे जाणार आहोत. आता देवरगुड्डा असलेलं एक ठिकाण असं आहे की खंडोबाचं ते 12 खंडोबापैकी एक ठिकाण आहे. पण माग खंडोबाची जी 12 मधला ट्रिप केली होती तर त्यावेळी ते केलं होतं. तर आता ते रस्त्याच्या कडेलाच असल्यामुळं आपण ते करणार आहे आणि तिथून सरळ वरती निघणार आहे कोल्हापूर साईडला. तर चला बघूयात आपला पुढील प्रवास. रामकृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्री श्याम, हर हर महादेव.